आता याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट कधी होणार? आता ऑप्शन आपण सेलिंग करत असताना आपल्याला काय करावं लागतं? आता बेसिकली एखादा स्टॉक आहे किंवा एखादा ऑप्शन आहे. आता सध्या उदाहरण घेऊया आपण. इथं सध्या 24,950 कोणता आपण वॉच करतोय 24,950. ओके, हा एक पुट ऑप्शन आहे. हा एक पीई आहे ज्याची सध्या प्राइस चालू आहे 142 142. ओके, 142 या ठिकाणी याची प्राइस चालू आहे. आता इथं या ठिकाणी एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला. एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यानंतर इथं आपली 5 मिनिट ईएमएस स्ट्रॅटेजी वर्क झाली. त्याच्यानंतर सपोर्टला प्रॉपरली ही स्ट्रॅटेजी वर्क झाली. आपल्याला इथून एक कन्फर्मेशन काय झालं? कन्फर्मेशन या ठिकाणी काय भेटलं की महेश सर या ठिकाणी मार्केट आता अप साईडला मुवमेंट देऊ शकते. मे बी 900 पर्यंत देईल, 24,900 पर्यंत देईल, पण अप साईडला एक मुवमेंट देऊ शकते. आता ऑप्शन बाईंग करत असताना ज्यावेळेस आपण ऑप्शन काय करतो? बाईंग करतो, म्हणजे एखाद्या ऑप्शनला आपण बाय करतो, त्यावेळेस आपली काय प्रोसिजर असते की सर मार्केट जर अप साईडला जाणार असेल तर आपण काय करतो? कॉल ऑप्शन बाय करतो. मार्केट जर अप साईडला जाणार असेल तर आपण काय करणार? कॉल ऑप्शन या ठिकाणी बाय करणार. ओके, म्हणजे मार्केट जर अप साईडला जाणार असेल तर आपण कॉल बाय करणार. आणि बाईंगची सेकंड प्रोसेस काय आहे? सर मार्केट जर डाऊन साईडला येणार असेल तर आपण काय करणार? पुट ऑप्शन बाय करणार. म्हणजे बेसिकली हे दोन ऑप्शन आहेत. आपण पुट कधी बाय करणार? मार्केट डाऊन साईडला येत असेल तर पुट बाय करणार, आणि मार्केट बाईंग साईडला जात असेल म्हणजे अप साईडला जाणार असेल तर आपण या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करणार. आता बेसिकली सेलिंगचं कसं असणार? आता सेलिंगचं कसं असणार आहे तर मी तुम्हाला पूर्णपणे याच्या अपोजिट असणार आहे. आता मी तुम्हाला सेलिंगचं समजून सांगतो. ओके, जर मार्केट अप साईडला जाणार असेल, आता हे सेलिंगचं ऐकून घ्या. जर का आपल्याला आपली स्ट्रॅटेजी अशी सांगत असेल की मार्केट आता अप साईडला जाऊ शकतंय तर आपण पुट ऑप्शन सेल करणार. आपण काय करणार? पुट ऑप्शन सेल करणार. बरं, आपण पुट ऑप्शन का सेल करणार? पुटच का सेल करायचा? ओके, पुट ऑप्शनच का सेल करायचा हे मी तुम्हाला सांगतो. 24,950च्या पुट ऑप्शनची सध्या प्राइस 148 चालू आहे, 148 चालू आहे. आता सेलिंगची कन्सेप्ट काय असते मित्रांनो? ओके, 148 चालू आहे, 148. आता सेलिंगची कन्सेप्ट काय असते? प्राइस हाय असताना एखाद्या स्टॉकची किंवा एखाद्या ऑप्शनची प्राइस हाय असताना याला आपण सेल करतो. प्राइस हाय असताना याला आपण सेल करतो. म्हणजे बेसिकली 148 ला हा जर ऑप्शन मी सेल केला आणि मार्केट जर असंच कंटिन्युअसली अप साईडला जात राहिलं तर पुट साईडची प्राइस काय होणार आहे? पुट साईडची प्राइस ऑब्विसली कमी होणार आहे. का? कारण की मार्केट अप साईडला जात असेल तर कॉलची प्राइस वाढते आणि पुटची प्राइस कमी होते. मग बेसिकली 148 रुपयावरून ज्यावेळेस ही प्राइस 120 ला येईल, म्हणजे आपल्या या रेजिस्टन्स लेवल जवळ जर मार्केटनं मुवमेंट दिली तर ही प्राइस 120 ला येईल. तर 120 ला मी काय करणार? आता मला सांगा, आपण बाय केलेली पोझिशन आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये आपण बाय केलेली पोझिशन कट करण्यासाठी किंवा बेसिकली आपण त्या पोझिशन मधून किंवा त्या ट्रेड मधून एक्झिट करण्यासाठी काय करतो? सर आपण त्या ट्रेडला सेल करतो. जर मी ऑलरेडी बाय केला असेल आणि जर मला माझी पोझिशन कट करायची असेल तर मी त्या ट्रेडला काय करतो? सेल करतो. तर सेम सेल आता मी तर या ठिकाणी मी ऑलरेडी एक पोझिशन बनवली, पण ती पोझिशन बनवली आहे सेलची. ती पोझिशन कशाची बनवली आहे? मी ती पोझिशन बनवली आहे सेलची. मग मला या पोझिशनला मला कट करायचा असेल तर मी या ठिकाणी काय करणार? माझ्या सेम पोर्टफोलिओ मध्ये जिथं मला प्रॉफिट आणि लॉस दिसत असेल तर 120 ला मी हा ट्रेड बाय करणार. हा ट्रेड काय करणार? बाय करणार. म्हणजे या केस मध्ये काय होणार सर? मला 28 पॉइंटचं 28 पॉइंटचं प्रॉफिट भेटणार. 28 पॉइंटचं 28 पॉइंटचं या ठिकाणी माझ्या अकाउंटला
प्रॉफिट जनरेट होणार. आता जर का या ठिकाणी बेसिकली काय झालं, या सिच्युएशनला समजून घ्या, जर या सिच्युएशन पासून म्हणजे जर का या सिच्युएशन पासून मार्केट डाऊन साईडला आलं तर, जर का या सिच्युएशन पासून मार्केट डाऊन साईडला आलं तर मग हा 148 रुपयाला ट्रेड करत असणारा 24,950 चा पुट ऑप्शन, ओके, 24,950 चा पुट ऑप्शन, याची प्राइस काय होणार आहे सर, वाढत जाणार आहे. कारण की जर का इथून मार्केट डाऊन साईडला आलं तर याची प्राइस वाढत जाणार आहे. ओके, याची प्राइस वाढत गेली म्हणजे बेसिकली आपण लक्षात घ्या, आपण काय केलंय, सेल केलाय. मग सेल केल्यानंतर प्राइस कमी झाली तर आपल्याला प्रॉफिट होणार. आपला फायदा कधी आहे की सर, ज्या प्राइसला मी सेल केलाय त्या प्राइस पेक्षा जर प्राइस कमी झाली तर या ठिकाणी आपला फायदा आहे. आणि जर याच्यापेक्षा वरती गेली तर म्हणजे बेसिकली ही जर प्राइस गेली 160 ला, 160 ला, काय झालं, इथं मार्केटनं सपोर्ट घेतला, इथून मार्केटने एक रिव्हर्स पुलबॅक दिला. आता रिव्हर्स पुलबॅक दिला म्हणजे पुटचे ऑप्शन वाढणार, पीईच्या ऑप्शनची प्राइस या ठिकाणी गेन होणार आहे. सो बेसिकली 160 म्हणजे 148 हून 160 ला गेला तर या केसमध्ये आपल्याला 12 पॉइंटचा म्हणजे 12 पॉइंटचा लॉस या ठिकाणी होऊ शकतोय. किती पॉइंटचा लॉस होऊ शकतोय, 12 पॉइंटचा या ठिकाणी लॉस होऊ शकतोय. आता बेसिकली ऑप्शन सेलिंग साठी, ओके, आता एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली, एक गोष्ट लक्षात आली का की सर, कॉल जर मार्केट अप साईडला जाणार असेल तर मी बेसिकली या ठिकाणी काय करणार, पीई ऑप्शन सेल करणार. पीई ऑप्शन काय करणार, सेल करणार, अप साईडला जाणार असेल तर. आणि जर मार्केट डाऊन साईडला येणार असेल, मार्केट जर डाऊन साईडला येणार असेल तर आपण या ठिकाणी काय करणार, आपण सीई ऑप्शन काय करणार, या ठिकाणी सेल करणार. इज इट क्लिअर? आता हे दोन्ही गोष्टी सर्वांना क्लिअर झाल्या. आणि आपण ज्या प्राइसला सेल करतोय, प्राइस त्याच्यापेक्षा खाली आली तरच आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट जनरेट होणार आहे. तर इथपर्यंतच जे सांगितलंय त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण, आतापर्यंत जे मी सांगितलंय याच्यामध्ये कोणाला काही अडचण जर समजलं असेल तर, किंवा कोणाला काही कन्फ्युजन विचारू शकता. जर कोणाला काही कन्फ्युजन असेल, कोणाला काही समजलं नसेल, रिपीट कोणता पॉइंट करायचा आहे ते सांगू शकता. रिपीट कोणता पॉइंट करायचा आहे ते सांगा मला फक्त, की सर हा पॉइंट. हा, कॅपिटल हे बघा, कॅपिटल का जास्त लागतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त मी आता तुम्हाला या ठिकाणी 2 पॉइंट सांगितले, 2.1 सांगितले की कोणता, पहिला पॉइंट, कॉल कधी सेल करायचा, कॉल कधी सेल करणार आपण, आणि सेकंड, पुट कधी सेल करणार. ओके, पुट कधी सेल करणार, हे 2 पॉइंट तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट तुम्हाला सांगितला, आपल्याला प्रॉफिट कधी जनरेट होणार, याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट कधी जनरेट होणार, हा तुमचा थर्ड पॉइंट. आणि त्याच्यानंतर तुमचा चौथा पॉइंट, तुम्हाला लॉस कधी होणार, तुम्हाला लॉस कधी होणार. हे चारीच्या चारी पॉइंट मध्ये कोणाला काय अडचण, या 4 पॉइंट मध्ये कोणाला, स्ट्राईक प्राइस कोणती घ्यायची, काय करायचं, हे मी आणखी काहीच शिकवलं नाही, मी काहीच सांगितलं नाही. मी फक्त हेच सांगितलंय. स्ट्राईक प्राइस कोणती सिलेक्ट करायची, काय, मी काहीच सांगितलं नाहीये. पंचवीसची कट्टी आहे, माझ्या बाबांची कट्टी घेतलीस, मी पंचवीसची कट्टी. फक्त आणि फक्त याच्यावर आधी लक्ष द्या. मी डीमॅट अकाउंट ओपन करून तुम्हाला सांगणार आहे की सेल कसं करायचं, काय करायचं. फक्त जे सांगतोय त्याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित करा.
एकच मिनिट, मोमेंट मला बघू द्या. सतरा पॉईंटचा स्टॉप लॉस बनतोय बघा 5 मिनिट EMA नुसार. दादू आला काय? कशाला आलाय? उघड दारू उघड, काहीतरी राहिलाच ना त्याचं. 24,900 किंवा 24,950चा पुट ऑप्शन तुम्ही बघू शकता. ऐकायला राहिलंय काय? मॅडम तुम्ही जो जो तुम्ही सेल करणार, मी तुम्हाला काय सांगतोय, आताच नाही, याच्या खाली क्लोज झाल्यानंतर तुम्ही बघू शकता. ओके, पाण्याची बॉटल पण घे. मी तुम्हाला एक गोष्ट काय सांगतोय, जो तुम्ही स्टॉक इक्विटी मध्ये पण शॉर्ट सेलिंग करू शकता, तुम्ही स्टॉक मध्ये करू शकता, तुम्ही पेपर सुरू ऑप्शन झाला मध्ये सर्व. करू शकता. सेलिंगची कन्सेप्ट काय आहे, सेलिंगची कन्सेप्ट काय आहे, आता सर्वात काय पहिलं आज आपण सेलिंगची कन्सेप्ट बघूया. आज मी तुम्हाला फक्त सेलिंगची कन्सेप्ट सांगतो. ओके, आता बेसिकली आपल्या सर्वांना माहितीये की सर सावकाश आपल्या सांग त्याला. आता सगळ्यांनी थोडस लक्ष द्या. ट्रेड थोडासा चालव अवॉइड गाडी. जाऊ द्या, ट्रेड थोडस जाऊ द्या, पोझिशन थोडस जाऊ द्या. ओके, आता बेसिकली माझ्याकडे लक्ष द्या सर्वांनी. सर आपल्या मार्केटचे दोन प्रकार आहेत. एक आहे म्हणजे एक दोन टाईप आहेत. एक आहे तुमचा इक्विटी मार्केट. ओके, एक आहे तुमचा इक्विटी मार्केट, सेकंड आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह मार्केट. हे दोन टाइप्स आपल्या मार्केटचे आहेत. ओके, आता इक्विटी मार्केट म्हणजे काय? सो बेसिकली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 15-20 मिनिटं आपण या ठिकाणी याच्यावर डिस्कस करूया. पूर्णपणे बेसिक पासून तुम्हाला ऑप्शन सेलिंग सांगतो. ओके, आता इक्विटी मार्केट म्हणजे काय? आता आपल्याकडे दोन एक्सचेंज आहे. आपल्याकडे दोन या ठिकाणी काय आहेत? एक्सचेंज आहे. एक एक्सचेंज, पहिला एक्सचेंज आहे तुमचा NSE चा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि सेकंड एक्सचेंज आहे तुमचा BSE चा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये पण तुमचे दोनच एक्सचेंज आहेत. पहिला एक्सचेंज आहे तुमचा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि सेकंड एक्सचेंज आहे तुमचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ओके, आता बेसिकली आपल्या सर्वांना माहितीये की सर या NSE आणि BSE कमीत कमी 8,000 पर्यंतच्या कंपन्यांचे स्टॉक लिस्टेड आहेत. कंपन्यांचे स्टॉक काय आहेत? लिस्टेड आहेत. आता जसं की म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर रिलायन्स इंडस्ट्री असेल, टाटा असेल, त्याच्यानंतर तुमची HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, अशा सर्व कंपन्यांचे स्टॉक म्हणजे 8,000 स्टॉक या ठिकाणी कशावर लिस्टेड आहेत? तुमच्या इक्विटी मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. आपल्या NSE आणि BSE या चालू असलेल्या एक्सचेंजवर लिस्टेड आहेत. आता बेसिकली या 8,000 मधले आय थिंक मला वाटते 250 प्लस म्हणजे 270 का 269च्या आसपास म्हणजे असे स्टॉक आहेत ज्याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. डेरिव्हेटिव्ह मार्केटचे दोन सेगमेंट आहेत. एक आहे तुमचा फ्युचरचा सेगमेंट आणि एक आहे तुमचा ऑप्शनचा सेगमेंट, आणि इथं तुमचा आहे इक्विटीचा सेगमेंट. म्हणजे बेसिकली आपण या ठिकाणी आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये एकूण 3 सेगमेंट मध्ये ट्रेड करू शकतो. किती सेगमेंट मध्ये? 3 सेगमेंट मध्ये ट्रेड करणार. पहिला ट्रेड होणार तुमचा इक्विटी मध्ये, सेकंड ट्रेड होणार तुमचा फ्युचर मध्ये, आणि थर्ड ट्रेडचा सेगमेंट असणार आहे तुमचं ऑप्शन. म्हणजे या तीनही सेगमेंट मध्ये आपण ट्रेड करू शकतो. आता बेसिकली इक्विटी मध्ये जर सेलिंग करत असाल तर दॅट्स कॉल्ड ॲज शॉर्ट सेलिंग. तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स मध्ये आय डोंट नो तुम्हाला ही कन्सेप्ट सांगितली आहे की नाही. आता याला म्हणजे शॉर्ट सेलिंग म्हटलं जातं. आता बेसिकली मी तुम्हाला सुरुवातीला फक्त आणि फक्त इक्विटीचं सांगतोय. ओके, फक्त आणि फक्त मी तुम्हाला काय करतोय, सुरुवातीला फक्त आणि फक्त इक्विटीचं सांगतोय. ओके, आता इक्विटी मध्ये आता असं समजून चला की रिलायन्स इंडस्ट्री, ओके, रिलायन्स इंडस्ट्री यार बाईंग कुठून आली मग निफ्टी मध्ये? रिलायन्स इंडस्ट्री तर पूर्णपणे ऑलमोस्ट साइडवेज चालते. HDFC बँक पण साइडवेज चालते. तुम्ही की गावदेवी मंदिर लागेल
निफ्टीला लीड करायचं म्हणजे काम आज कोण करतंय? एकच क्रॉस मिनिट करायचा आणि मित्रांनो, पुढून फक्त मला युटर्न एक मिनिट मारायचा. बघू द्या. हा युटर्न मारलात की तुम्हाला येणारा पहिलाच लेफ्ट आहे, तो लेफ्ट घ्यायचा. आणि लेफ्ट घेतला की तिकडे मोठं टॉवर झालेलं आहे EVA होम्सचा. त्याच्या तिथे आय लव्ह वाशी असं लिहिलं आहे त्याच्या मेन गेटला. त्याच्या बरोबर समोरचा रो हाऊस, ओम भैरवनाथ सोसायटी, प्लॉट नंबर 15. हां, प्लॉट नंबर 15 सेक्टर 10. प्लॉट नंबर 15 सेक्टर 10 लक्षात ठेवा. मला काय फक्त बघू द्या बाकीचं निफ्टीला ओम कोण भैरवनाथ लीड सोसायटी. करतंय. आणि रो हाऊसचा नंबर 1 आहे आपला. ओय शपथ, भारती एअरटेल. निफ्टी 50 मधल्या फक्त 5 कंपनीज फक्त ग्रीन मध्ये ट्रेड करतायत. BSE, अदानी, त्याच्यानंतर ट्रेंट, NSE आणि अदानी पोर्ट. या 4 ते 5 भारती एअरटेल निफ्टीला लीड करते. रिलायन्स पण नाही, आपण समजलं, पण भारती एअरटेल फेक मोमेंट आहे, व्हॉल्यूम नाहीये सर. मी तेच म्हणलं ना की आता मी जस्ट रिलायन्स इंडस्ट्री चेक करतोय, अरे रिलायन्स इंडस्ट्रीचा पूर्णपणे साइडवेज चालतंय, मग निफ्टीला लीड कोण करतंय सध्या? सो त्याच्यासाठीच ते हिट मॅप बघितला. व्हॉल्यूम नाही आहे, मोमेंट जरी होती तरी एवढी व्हॉल्यूम मध्ये बेसिकली मला वाटते इथून इथपर्यंत 100 पॉईंटची मुवमेंट झाली आहे. ऍट द मनीच्या कॉल ऑप्शन मध्ये 20 पॉईंटची मुवमेंट झाली. मगचपासून मी वॉच करतोय. जिथं आपल्याला 40-45 पॉईंटची मुवमेंट अपेक्षित होती तिथं फक्त 20 पॉईंटची मुवमेंट झाली आहे. ऑलमोस्ट किती पॉईंटची मुवमेंट आहे बघा तुम्ही, 300, ऑलमोस्ट 824 ते 924, प्रॉपर 100 पॉईंटची मुवमेंट झाली आहे. तुमचा ATM ऍट द मनीचा जो काय तुमचा ऑप्शन आहे, कमीत कमी 50+ पॉईंटनच मुवमेंट व्हायला हवी. 50+. पुट नका बाय करू. बेसिकली निफ्टी सांगते सध्या सेंटिमेंटल आहे निफ्टी थोडीशी. भारती एअरटेल वगैरे निफ्टीला लीड करते, BSL लीड करते. मला वाटत नाही जास्त वेळ टिकत. नवीन रिट्रेसमेंट तुम्हाला देतोय. स्ट्रॅटजी या ठिकाणी वर्क झाल्यानंतर तुम्ही पुटला, माझं लक्ष असू नसू, तुम्ही या ठिकाणी स्ट्रॅटजी वर्क झाल्यानंतर 100% कन्फर्मेशन भेटल्यानंतर बाय करा पुट ऑप्शन. कारण की पुढचे प्रीमियम फक्त तोडायचे होते म्हणूनच मला वाटतं ही एक मुवमेंट दिली. कारण की जेवढे तुमचे पुढचे प्रीमियम तुटलेत ऍज पर कंपॅरिझन, तेवढे तुमचे कॉलचे प्रीमियम अजिबात वाढले नाहीये. ओके, सो हा नवीन रिट्रेसमेंट देतोय या हाय नुसार. BEL भारत इलेक्ट्रॉनिक लीड करते. येस सर, मी तेच बघितलं मगाशी, काय इश्यू नाही. भारत इलेक्ट्रॉनिक अमोल सर. ओके, आता बेसिकली आपण मगाशी कुठं होतो, हा इक्विटीचा शॉर्ट सेलिंग. ओके, 135 ला गेला, 950चा. ओके सर, काही इश्यू नाही. बाय केला असेल तर अभिनंदन आहे तुमचं, कारण की आम्ही पहिला ट्रेड केलता पुटचा, म्हणून CE साईटला व्हॉल्यूम कमी असल्यामुळे जास्त रिस्क मी घेतली नाही त्याच्यामध्ये. ओके, आता बेसिकली इक्विटी. ओके, आता इक्विटी मध्ये काय, मी तुम्हाला एक काय सांगतोय की इक्विटी मार्केटमध्ये बेसिकली काय आपण बघितलं की सर इक्विटी मध्ये जर मला शॉर्ट सेलिंग करायची असेल तर, आता इक्विटी मध्ये कशी शॉर्ट सेलिंग करायची, अरे जॉन, निफ्टीची प्राइस बाय का होते एवढी? नेहा मॅम, ठेवण्यासारखं काहीच नाहीये. 24,800चा पुट होल्ड ठेवण्यासारखं काहीच नाहीये मॅम. बघूया, या लेवलहून एक रिजेक्शन भेटण्याचे चान्सेस आहेत. नाही, न्यूज काहीच आली नाहीये. मॉर्निंगचा फक्त गॅप फिल करण्यासाठी वाटतंय. बघूया, या लेवलहून जर रिजेक्शन आलं तर चांगलंच आहे. या लेवलहून ओके, सो बेसिकली आपण या ठिकाणी काय, इक्विटी आता शॉर्ट सेलिंग.
ओके दैवशाला मॅम. ओके. आता बेसिकली एक बघून घ्या की हा रिलायन्सचा स्टॉक आहे. रिलायन्सचा स्टॉक आहे. रिलायन्सच्या स्टॉकमध्ये मार्केट आता रिलायन्स इंडस्ट्री डाऊन साईडला मुवमेंट देते. मार्केट काय करते? डाऊन साईडला मुवमेंट देते. ओके, समजून घ्या. रिलायन्स इंडस्ट्री सध्याची सीएमपी करंट मार्केट प्राइस चालू आहे रिलायन्स इंडस्ट्रीची 1449 रुपये. 1449 रुपये सध्या करंट मार्केट प्राइस आहे. आता बेसिकली आपल्याला आपलं अनालिसिस असं सांगतंय. ओके, आपल्याला असं अनालिसिस सांगतंय की महेश सर 1453ला एक रिलायन्स इंडस्ट्रीला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. म्हणजे 1453 पासून या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीची प्राइस डाऊन साईडला येऊ शकते. म्हणजे काय होऊ शकते? रिलायन्स इंडस्ट्री आपली मुवमेंट या प्राइस पासून डाऊन साईडला आपली मुवमेंट देऊ शकते. मग या केसमध्ये मला तर रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये पैसे कमवायचे आहेत. आता बेसिकली जर रिलायन्स इंडस्ट्री 1453 पासून डाऊन साईडला मुवमेंट देणार आहे, हे मला माहिती आहे. ओके, डाऊन साईडला मुवमेंट देणार आहे हे मला माहिती आहे. पण मला याच्यातून प्रॉफिट जनरेट करायचंय. आपल्याला काय करायचंय? याच्यातून प्रॉफिट जनरेट करायचंय. आता बेसिकली मला सांगा, 1453ला जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीला बाय केलं, 1453ला जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीला बाय केलं आणि जर रिलायन्स इंडस्ट्रीनं इथून रिजेक्शन दिलं तर आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे? लॉस होणार आहे. आपल्याला काय होणार आहे? लॉस. म्हणजे बेसिकली 1453ला बाय केलं आणि जर रिलायन्स इंडस्ट्रीनं स्वतःला 1453च्या खाली ट्रेड केला तर आपला या ठिकाणी लॉस होणार आहे. पण आपल्याला प्रॉफिट जनरेट करायचंय. तर प्रॉफिट जनरेट करण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये किंवा इक्विटी मार्केटमध्ये एक कन्सेप्ट आहे, दॅट्स कॉल्ड ॲज ट्रेलिंग स्टॉप लॉस. सॉरी, त्याला आपण म्हणतो शॉर्ट सेलिंग. त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट सेलिंग. आता ही शॉर्ट सेलिंग काय असते? मी तुम्हाला समजून सांगतो. ज्या वेळेस आपल्याला माहिती असेल एखाद्या स्टॉकची मुवमेंट त्याच्या करंट मार्केट प्राइस पेक्षा, सीएमपी पेक्षा, त्याच्या करंट मार्केट प्राइस पेक्षा डाऊन साईडला तो स्टॉक या ठिकाणी काय करणार आहे? मुवमेंट देणार आहे. आता आपण फक्त आणि फक्त हे इक्विटी मार्केटचं बघतोय. फक्त आणि फक्त इक्विटी मार्केटचं बघतोय. तर आपल्याला काय दिसतंय की सर 1453 पासून या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्री काय करेल? डाऊन साईडला आपली मुवमेंट कंटिन्यू करेल. पण आपल्याला प्रॉफिट जनरेट करायचंय. मग शॉर्ट सेलिंग मी कसं करणार? तर याच्यासाठी मी तुम्हाला काय करतो, डायरेक्टली आपलं अलायन्स ब्ल्यूच्या अकाउंटवर जातो. अलायन्स ब्ल्यूचं अकाउंट या ठिकाणी मी सर्वांचं आहेच. ओके, मे बी सर्वांचं असेल. आणि तिथं दाखवतो शॉर्ट सेलिंग. बत्तीस 9615. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता. आता सिम्पली मी काय करणार? आता सिम्पली माझ्या वॉच लिस्ट मध्ये RELI रिलायन्स इक्विटीचा NSEचा स्टॉक मी काय करणार? ऍड करणार. रिलायन्स इक्विटीचा मी आता सध्या आपल्या वॉच लिस्ट मध्ये हा स्टॉक ऍड केलाय. आता सर्वांना दिसण्यासाठी मी इथं ऑर्डर्स मध्ये जातोय जेणेकरून आपल्याला दिसून येईल. ओके, परेश सर एकदा मला ही कन्सेप्ट एक्सप्लेन करू द्या, देन त्याच्यानंतर आपण बघूया. आता बेसिकली काय झालंय मित्रांनो की सर रिलायन्स इंडस्ट्री 1453 पासून डाऊन साईडला मुवमेंट देणार आहे, खालच्या साईडला मुवमेंट देणार आहे. पण आपल्याला प्रॉफिट जनरेट करायचंय म्हणजे आपण याच्यामध्ये बाय करू शकत नाही. कारण की जर रिलायन्स इंडस्ट्री 1453 वरून डाऊन साईडला आली तर याच्यामध्ये माझा लॉस होईल. मग हा लॉस मला न होण्यासाठी किंवा मला या ठिकाणी ऑलमोस्ट प्रॉफिट जनरेट करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीचा इक्विटीचा हा स्टॉक काय करावा लागेल?
शॉर्ट सेल करावं लागेल. काय करावं लागेल? शॉर्ट सेल करावं लागेल. आता बेसिकली मी या ठिकाणी काय केलंय बघा, आता बाय करायचं असेल तर आपण काय करतो, बायवर क्लिक करतो, या ठिकाणी आपल्या ऑर्डर्स लावतो. इंट्राडे साठी घ्यायचा आहे, लॉंग टर्म साठी घ्यायचा आहे, म्हणजे बेसिकली जी काय आपली ऑर्डर असेल ती या ठिकाणी आपण लावतो. मार्केट ऑर्डर, स्टॉप लॉस ऑर्डर, SLM ऑर्डर या ऑर्डर फॉलो करतो. आता बेसिकली मला सेल करायचा आहे, मला सुरुवातीला काय करायचं आहे, सेल करायचा आहे. आता सेल करायचा आहे म्हणजे बेसिकली मी इथं सेलवर क्लिक करणार. बाय करण्याच्या ऐवजी सर्वांनी लक्षात घ्यायचंय, आपण काय करायचंय, बाय करायच्या ऐवजी आपण इथं सेलवर क्लिक करणार. आता सेलवर क्लिक करत असताना आपल्याला सेम ॲज इट इज ऑर्डर आपल्या समोर येतील की तुम्हाला इंट्राडे साठी घ्यायचा आहे, लॉंग टर्म साठी घ्यायचा आहे की पे लेटर साठी घ्यायचा आहे, म्हणजे बेसिकली MTF साठी घ्यायचा आहे, ओके, CNC साठी घ्यायचा आहे की MIS साठी घ्यायचा आहे. सो बेसिकली आपण इंट्राडे साठी हा स्टॉक चॉईस करतोय की कारण की शॉर्ट सेलिंग ही इंट्राडेची खासियत आहे. इंट्राडे मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं शॉर्ट सेलिंग मध्ये प्रॉफिट होतं. सो इंट्राडे साठी आपल्याला घ्यायचं आहे. ओके, आता बेसिकली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर आता सध्या इंट्राडे साठी हा स्टॉक सेल करायला, आता मी तुम्हाला इथे एक दाखवतो. बेसिकली बघा, बाय करायचा आहे मला इंट्राडे साठी, मला इंट्राडे साठी बाय करायला या स्टॉकला 315 रुपये, म्हणजे इंट्राडे मध्ये आपल्याला लिव्हरेज भेटतं 315.97 रुपये, म्हणजे जवळपास 316 रुपयाच्या आसपास लागतंय. इंट्राडे साठी जर आपल्याला हा स्टॉक बाय करायचा असेल, एक क्वांटिटी जर आपल्याला बाय करायची असेल तर इंट्राडे मध्ये आपल्याला लिव्हरेज चांगल्या पद्धतीचं भेटतंय. 316 रुपये आपल्याला या ठिकाणी एक स्टॉक बाय करायला लागतील. आता तो स्टॉक मला सेल करायचा असेल तर तो स्टॉक सेल करण्यासाठी सुद्धा मला 315.97 रुपयेच लागतील. म्हणजे बेसिकली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इक्विटी मार्केटमध्ये आपल्याला बाईंग साठी आणि सेलिंग साठी मार्जिन सेमच लागतं. मार्जिन जे असेल ना ते सेमच लागतं, म्हणजे जी त्या स्टॉकची प्राइस आहे त्याच्या प्रमाणामध्येच आपल्याला मार्जिन लागतं. इथं आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग प्रमाणे लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 4 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला बेसिकली अशी घ्यायची किंवा आपल्याला या ठिकाणी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट डीमॅट अकाउंटला ठेवायची गरज नाहीये. सो इक्विटी मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग साठी आणि बाईंग साठी सेमच कॅपिटल लागतं, त्याच्यामध्ये कॅपिटल अजिबात कमी जास्त होत नाही. आता बेसिकली इथं आपण काय ठेवणार, आता लिमिट प्राइसला आपण ऑर्डर टाकतोय तर लिमिट प्राइसला आपण काय करणार की 1453 ला माझा हा रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक काय होईल, सेल होईल. आपण काय केली, ऑर्डर प्लेस केली आपल्या पेंडिंग ऑर्डर्स मध्ये. ओके, ऑर्डर प्लेस केल्यानंतर आपल्या पेंडिंग ऑर्डर्स मध्ये किंवा आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ही ऑर्डर आपल्याला दिसून येते. ओके, नेट प्रॉफिट अँड लॉस जे काय असेल बेसिकली आपल्या पेंडिंग ऑर्डर्स मध्ये हे बघा, एक्झिक्युटेड ऑर्डर मध्ये तुम्हाला ही ऑर्डर अशा पद्धतीने दिसून येईल. आता ते रिजेक्ट झाले बिकॉज ऑफ इनसफिशियंट फंड म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील. ओके, आता बेसिकली पुटला जर ट्रेड ऍक्टिव्ह होत असेल विथ द स्टॉप लॉस येल्लो लाईनच्या स्टॉप लॉसनं तुम्ही पुटचा ट्रेड ऍक्टिव्ह करू शकता. येल्लो लाईनच्या स्टॉप लॉसनं मी अजूनही सांगतोय, कारण की मी थोडंसं शिकवतोय तिकडं थोडासा फोकस देतोय. पण जर कोणाला ट्रेड करायचा असेल तर तुमचा रिट्रेसमेंट पण तुमच्याकडे आहे, तुमचा EMA पण या ठिकाणी वर्क होतोय, स्ट्रॅटेजी तुमच्या आहेत. ओके, सो बेसिकली तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी तुमचा रिट्रेसमेंट आहे. ज्यांना EMAच्या बेसिसवर एंट्री करायची, EMAच्या बेसिसवर एंट्री सध्या बनतीये. ज्यांना या ठिकाणी रिट्रेसमेंटच्या बेसिसवर एंट्री करायचे त्यांनी या ठिकाणी 24,906 ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही रिट्रेसमेंटच्या बेसिसवर एंट्री करू शकता विथ द स्टॉप लॉस. ओके, व्हॉल्यूम कमी आहे, आता मार्केट थोडंसं साईडवेज राहण्याचे चान्सेस असतील, त्यामुळे बेसिकली दोन्ही साईडच्या मुवमेंट दिलेल्या आहेत. एक पहिली मुवमेंट डाऊन साईडला दिली आहे, सेकंड मुवमेंट अप साईडला.
थोडंसं मार्केट या रेंजमध्येच आता ट्रेड करेल, त्यामुळे जपून या ठिकाणी सर्वांनी ट्रेड करा. सकाळी जे प्रॉफिट जनरेट केले किंवा जे तुम्ही कॉल पुट पण बाय केलता, कोणी कॉल मध्ये पण 20-20 पॉईंट जनरेट केलेत, सो बेसिकली ते प्रोटेक्ट करण्याचं काम करा. थोडंसं इकडं पण लक्ष देऊया. ओके, आता बेसिकली काय झालं, इथं ही ऑर्डर रिजेक्ट झाली. आता 1453 ला आता लिमिट ऑर्डर टाकल्यामुळे काय होईल सर, 1453 ला जसा का आपला हा रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक होईल, आपली ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल. आता मला सांगा, हा इक्विटीचा स्टॉक मी सेल कितीला केलाय? 1453 ला. 1453 ला आपण काय केलाय? हा सेल केलाय. आता मला प्रॉफिट कोणत्या केसमध्ये होईल? मला सांगा बरं. जर या स्टॉकची प्राइस खाली आली तर प्रॉफिट होईल की वरती गेली तर प्रॉफिट होईल? आपण सेल केलाय 1453 ला, या ठिकाणी आपण सेल केलाय. मग मला सिंपल सांगा, हा स्टॉक जर 1400 ला आला तर आपल्याला प्रॉफिट होईल की हा स्टॉक या ठिकाणी 1500 ला गेल्यानंतर आपल्याला प्रॉफिट होईल? सांगा. दोन सिच्युएशन आहेत तुमच्याकडे. सिच्युएशन ए आहे की सिच्युएशन ए मध्ये आपल्याला प्रॉफिट होईल की सिच्युएशन बी मध्ये आपल्याला प्रॉफिट होईल? सेलिंग तुम्हाला समजून सांगतोय. कोणत्या सिच्युएशन मध्ये आपल्याला प्रॉफिट होईल सर? जर का हा स्टॉक 1453 वरून 1400 ला आला तर या सिच्युएशन ए मध्ये आपल्याला काय होईल? प्रॉफिट होईल. आता जे लोक म्हणताय ना की हा स्टॉक 1500 ला गेला तर प्रॉफिट होईल, ओके, 1500 ला गेला तर प्रॉफिट होईल, तर बेसिकली मी तुम्हाला काय सांगतोय की हा स्टॉक आपण शॉर्ट सेलिंग केलाय, बाय केलेला नाहीये. 1500 ला गेल्यानंतर कधी प्रॉफिट होणार? मी जर हा स्टॉक बाय केला, कुठे? 1453 ला बाय केला आणि बेसिकली 1500 ला सेल केला, तर या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये या केसमध्ये प्रॉफिट होईल 1500 ला गेल्यानंतर. ज्यांनी बी उत्तर दिलंय त्यांना सांगतोय. पण आपण हा स्टॉक काय करतोय? शॉर्ट सेल करतोय. मग शॉर्ट सेलिंग मध्ये सर्वांनी लिहून घ्या वाटलंच तर, शॉर्ट सेलिंग मध्ये आपण ट्रेड सेल केलेली जी प्राइस आहे त्या प्राइसच्या कमी ज्यावेळेस प्राइस होते, तर या सिच्युएशन मध्ये आपल्याला या ठिकाणी काय होतो? प्रॉफिट जनरेट होतो. म्हणून या सिच्युएशन मध्ये तुमची जी ए नावाची सिच्युएशन आहे ना, या ए नावाच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला इथं प्रॉफिट जनरेट होईल. आणि बी नावाच्या सिच्युएशन मध्ये कधी तुम्हाला प्रॉफिट जनरेट होईल? जर का तुम्ही तो स्टॉक 1553 ला काय केला असेल? बाय केला असेल, तर तुम्हाला बी नावाच्या सिच्युएशन मध्ये प्रॉफिट होईल, म्हणजे बी सिच्युएशन मध्ये प्रॉफिट होईल. पण इथं आपण शॉर्ट सेल केलाय म्हणून आपल्याला प्राइस स्टॉकची किंमत खाली आल्यानंतरच प्रॉफिट होईल. आता बेसिकली हे तर सर्वांना समजलं की सर, इक्विटी मार्केट असो किंवा बेसिकली कशामध्ये असो, आपण सेल केलेला जो स्टॉक आपण सेल केलाय, प्राइस जर त्याच्यापेक्षा कमी आली तर आपल्याला या ठिकाणी काय होईल? प्रॉफिट जनरेट होईल. तर सर्व शॉर्ट सेलिंग मध्ये काय, आपण सेल केलेल्या प्राइस पेक्षा जर प्राइस कमी आली, ओके, जर प्राइस कमी आली तर आपल्याला या ठिकाणी काय होईल? या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट जनरेट होईल. आता हे झालं तुमच्या इक्विटी मार्केटच्या रिलेटेड. आता मला एक गोष्ट सांगा, सेलिंगची कन्सेप्ट कशी असते? सर्वांना समजलं का? सेलिंगची कन्सेप्ट काय आहे? प्रॉफिट कधी होणार, लॉस कधी होणार? हे सगळ्या गुगल मध्ये साईटचं काय दाखवत पण नाही काय ते. बेस्ट ऑफ बेस्ट सगळे डॉक्टर जे आहेत हो त्यांनी मिळून ते हो हॉस्पिटल ना, चालवायला अगदी मॅम सेम आहे. सेलिंगची कन्सेप्ट काय आहे सर्वांना समजलं. आता तुम्ही याला, आता हे बघा, आता आपण इथं सेल केलाय. आता ज्यांचं यस उत्तर येते, बाकी काय नाही. इथं आता ज्यांना काही अडचण असेल, आता इथं आपण याला सेल केला, ओके, याला आपण सेल केला आणि आपण 1400 रुपयाला हा स्टॉक बाय केला. आपली पोझिशन कट करण्यासाठी 1400 रुपयाला आपण काय केला? हा स्टॉक काय केला? बाय केला 1400 रुपयाला. मग मला सांगा काय झालं बरं? बाईंगच्या उद्देशाने जर तुम्ही बघितलं तर काय झालं सर? कमी किमतीला बाय केला आणि जास्त किमतीला सेल केला, बरोबर? असं होतंय. किंवा याच्या उलट काय, जास्त किमतीला सेल केला आणि कमी किमतीला बाय केला. जास्त किमतीला सेल केला आणि कमी किमतीला बाय केला.
म्हणजे बेसिकली काय आहे सर, प्रॉपरली बाईंगच्या उलट आहे प्रॉफिटसाठी. प्रॉफिटमध्ये काय आहे, प्रॉपरली बाईंगच्या उलट आहे. तर कन्सेप्ट सर्वांना समजली. सेलिंगची कन्सेप्ट इक्विटीमध्ये काय असणार आहे, तीच कन्सेप्ट फक्त आपल्याला आपल्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये टाकायची आहे. आज मी तुम्हाला काय सांगितलं, आज मी तुम्हाला या ठिकाणी एक सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट शिकवला. इक्विटी मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग. ओके, इक्विटी मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग. ओके, इथं मार्जिन आपल्याला सेम लागतं. इक्विटी मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग किंवा बाईंग करा, मार्जिनचा तुमचा कसलाही प्रश्न येत नाही. तुम्हाला मार्जिन बाईंग मध्ये पण आणि सेलिंग मध्ये पण सेम लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड पॉइंट मी या ठिकाणी कन्सेप्ट शिकवली की शॉर्ट सेलिंग करत असताना प्राइस हाय असताना आपल्याला तो स्टॉक या ठिकाणी सेल करावा लागेल आणि त्याची प्राइस कमी झाल्यानंतर म्हणजे प्राइस डाऊन साईडला गेल्यानंतर आपल्याला तो स्टॉक या ठिकाणी बाय करावा लागेल आणि या सिच्युएशन मध्ये आपल्याला प्रॉफिट होईल. या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय होईल, प्रॉफिट होईल. आता सेकंड पॉइंट मला तुम्हाला सांगायचा आहे की आपल्याला लॉस कधी होऊ शकतो, आपण स्टॉप लॉस कुठे प्लेस करायचा. सेलिंग मध्ये आपण स्टॉप लॉस कुठे प्लेस करायचा. आता मला सांगा, बाईंग मध्ये आपण स्टॉप लॉस कुठे प्लेस करतो. जर तुम्ही एखादा स्टॉक बाय केला असेल, आता 1453 रुपयाला तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक बाय केलाय. सो बेसिकली मला सांगा, या सिच्युएशन मध्ये तुम्ही स्टॉप लॉस कुठे प्लेस करणार, बाईंग प्राइसच्या खाली करणार की बाईंग प्राइसच्या अप साईडला करणार. म्हणजे ही जी तुमची बाईंग प्राइस आहे, जर तुम्ही बाय केलाय, सर्वांना सांगतोय, जर तुम्ही 1453 ला बाय केलाय तर या बाईंग प्राइसच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस लावणार की बाईंग प्राइसच्या वरती लावणार स्टॉप लॉस. नेहा मॅम अपला बाय केलाय मॅम तुम्ही, वैशाली मॅम तुम्ही बाय केलाय, मी सेल केलाय म्हटलं नाही. मला सांगा 1453 ला, ओके 1453 ला जर तुम्ही हा बाय केलाय तर आपण काय करणार सर, 1453 ला बाय केलाय तर आपण या ठिकाणी, शुभांगी मॅम लक्षपूर्वक आहे का, मी काय विचारलंय ते बघा. आपण बाय केलाय स्टॉक 1453 ला बाय केलाय, मग आपण इथं मी बघा नाही तर सिच्युएशन काय लिहिली की आपण हा 1453 ला बाय केलाय. ओके, मग बाय केलाय तर आपण काय करणार सर, 1430 ला डाऊन साईडला आपण आपला स्टॉप लॉस लावणार. डाऊन साईडला काय करणार, आपण आपला स्टॉप लॉस लावणार. पण जर हा स्टॉक जर मी सेल केला असता तर, हा स्टॉक जर मी सेल केला असेल तर, जर 1453 ला हा स्टॉक जर मी सेल केला असेल तर आपल्याला लॉस कधी होणार आहे, आपल्याला लॉस जर स्टॉक 1500 ला गेला तर स्क्रीनचे हे लावलेलं काय हो होणार आहे. नाही जर नाही मी सेल रिप्लेसच केला